सर्व खासदार मशाल चिन्हावर निवडून आलेत। कुणालाही अशी बेईमानी करायचा अधिकार नाही। पुन्हा बंडखोरी झाली तर जनता गप्प बसणार नाही। जो काही राडा व्हायचा तो होईल असं संजय राऊत म्हणाले। शिवसैनिक आता गप्प बसणार नाही तसा इशाराही राऊतांनी दिलाय। ज्या आमच्या खासदारांची नावं येत आहेत ती आता कुठे आहेत मला माहीत नाही आहे। कोणी म्हणतात दिल्लीत आले आहेत, कोणी म्हणतात मुंबईत आहेत, कोणी म्हणतात त्यांच्या मतदारसंघात आहेत। सर्व शिवसेनेच्या मशाल चिन्हावर निवडून आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे माननीय पक्षप्रमुख यांच्या चेहऱ्यावर निवडून आले। जेव्हा आधी फूट पडली तेव्हा असं सांगण्यात येत होतं की हा उद्रेक हा बंड आहे आणि हे मॅन्डेटच्या विरुद्ध आहे, मोदींच्या नावावर मतं मागितली आणि तुम्ही निवडून आलात। ती निवडणूकच संपलेली आहे। पण हे जे खासदार किंवा हे जे आमदार किंवा अन्य कोणी मग तृणमूलचे असले तरी तिकडले हे खासदार पूर्णपणे शिवसेना पक्षावर निवडून आले। सगळे अरविंदजी असतील, अनिलजी असतील, राजाभाऊ असतील, सगळे जी नावं तुम्ही घेताय ते आमच्या चिन्हावर आणि उद्धव ठाकरे यांच्या मेहनतीवर निवडून आलेले असताना कोणालाही अशा प्रकारे बेईमानी करण्याचा अधिकार नाही। विशेषतः 15-15 आणि 50-50 कोटी रुपये घेऊन या क्षणी मी कोणावरती आरोप करत नाही। जे काय झालं त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार असेल तर या वेळेला महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही। शिवसैनिक तर नाहीच, पण महाराष्ट्राची जनता गप्प बसणार नाही। जो काय राडा व्हायचा आहे तो होईल, बरं का। ही जी डरपोकगिरी ज्याला शिवसैनिकाच्या भाषेत म्हणतात, नादानपणा म्हणतात, तो आता खपून घेतला जाणार।